ओके मित्रांनो, महल हॉटेल आहे अमृतसरचं. आज आपल्याला श्रीनगरला निघायचं आहे. बघू आपण कितपर्यंत पोहोचतोय. आज आहे 31 मे 2024. आय थिंक शुक्रवार आहे. आपण महल हॉटेलमध्ये थांबलो होतो. हे महल हॉटेल आहे, अमृतसरच्या जवळच आहे, असं लांब नाही आहे. अमृतसरची ट्रॅफिक चालू आली. ओके, थोडासा धक्का लागला. आता आपल्याला त्या मॅकेनिक दाखवायचं, लाईट जर चालत नाही, फॉग लाईट आणि हे ते एकदा दाखवून घेतो. म्हणजे कसं जर खरं असेल तर ठीक आहे. आता मला श्रीनगरला जाऊनच करावं लागणार आहे. कालचं दर्शन चांगलं झालं. आज जाऊ शकतो नाही कारण गर्दी खूप होती, पण बाहेरून फोटो छान आले. हां, पीस आहे तिकडे, शांत डोकं ठेवून गेलं तर बरं वाटतं. वेळ काढून आलं पाहिजे अमृतसरला. गुड मॉर्निंग अमृतसरच्या मित्रांनो. चला आता आपली जर्नी चालू करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, शिव शंभो, जय श्रीराम, येळकोट येळकोट, जय मल्हार. एक नंबर, छान वाटते आज सकाळ सकाळी. अमृतसरच्या रोडवर आपण ड्राईव्ह करतो आहे, गोल्डन टेम्पलच्या रोडवर. तर लोक अंतर कापायचं आहे. हे बघा इलेक्ट्रिक रिक्षा, त्याच्यामध्ये आपण काल प्रवास केला होता अमृतसर गोल्डन टेम्पलमध्ये. आता 9 वाजलेले आहेत. एक नंबर वाटतं आहे. काल थोडं लाईटचा इश्यू झाला होता. आता मागे मी सांगितलंच तुम्हाला, दुकान आता बंद आहे. आता मला असं वाटतं श्रीनगरला जाऊनच मला आता लाईट आणि सर्व्हिसिंग करावं लागेल. चला लोक अंतर कापूया. चला मित्र पण पुढे गेला आहे. पुढे बघू आता पहिले नाश्ता करूया आपण. मित्रांनो एक नंबर वाटते आज. 31 मे 2024 आहे आणि आज 5वा दिवस आहे. 27 मे 2024ला आम्ही मी आणि माझ्या सर्जा, आम्ही दोघांनीही राईड चालू केली होती. सर्जा म्हणजे माझी बाईक, तर आम्ही सर्जा राजा म्हणतो. आणि आम्ही दोघंही आता 5व्या दिवशी अमृतसर सिटीवर ड्राईव्ह करतो आहे आणि श्रीनगरच्या दिशेने आम्ही आता चाललो आहे. कधी स्वप्नात वाटलं होतं की वाटलं की आम्ही इतकं लांबपर्यंत मी प्रवास करेल आणि खूप भारी वाटते. आणि प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने श्रीनगर बघणार आहे. समोरचं दृश्य एक नंबर वाटतं आहे. काय सुंदर स्ट्रक्चर बनवलं आहे. आय थिंक हा प्रवेशद्वार असणार आहे अमृतसरचा, पूर्ण गोल्डनमध्ये. जसं आपण गोल्डन अमृतसर टेम्पल बघितलं होतं तसंच हे वाटतं आहे. एक नंबर, सुंदर, अप्रतिम, मावलं स्ट्रक्चर हे एक. आणि हे मी तुम्हाला सांगतो की खूप भारी वाटते श्रीनगरला जाताना. तर बघू आता पुढे आपला प्रवास कसा होतो आहे ते बघूया. आता पुढं आपला नाश्ता करायचा आहे. मित्राने आम्ही दोघंही ड्रायव्हिंग करतो आहे एकत्र. आमचा हा आय थिंक दुसरा दिवस आहे आमचा आज. सर्व निघालो होतो आणि दुसराच दिवस आहे आमचा. चला लोक आता ढाबा बघूया आणि थोडं नाश्ता करून घेऊ, कारण प्रवास खूप लांबचा आहे आपला. मध्ये आपल्याला घाट सेक्शन भेटणार आहे, त्यामुळे पोटामध्ये काहीतरी पाहिजे की नाही. भरत, तेरे बारे में बता, कुछ इंट्रोडक्शन दे. हेलो गाइस, मेरा नाम भरत गढ़ा है. मैं गुजरात जूनागढ़ से हूँ और अभी हम नाश्ता कर रहे हैं. और वो कहते हैं ना पंजाबी में, पंजाब का पराठा और पंजाबी लस्सी, और क्या चाहिए. बल्ले 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 बल्ले, एक नंबर एक नंबर. और आज की जर्नी क्या है? आज की जर्नी अभी तो पठानकोट तक जाएंगे. बाद में देखते हैं आगे श्रीनगर तक जा सकते हैं या नहीं जा सकते. बराबर. थोड़ा डाइसी है ना? हाँ, थोड़ा डाइसी है. वहाँ से पूरा माउंटेन एरिया शुरू चालू होगा. हाँ, देखते आगे जाके. वही चलो फिर मिळते मित्रांनो. परत भेटूया आपण. असंच प्रवासामध्ये आपण भेटत राहू, बोलत राहू.
आणि नवीन नवीन मित्र भेटत राहतील आपल्याला. चला, पठाणकोट 108 किलोमीटर, गुरदासपूर 60 किलोमीटर, वाघा बॉर्डर 35 किलोमीटर. बस कधी आलो आपण आपण ते बघूया, वाघा बॉर्डर बघूया आणि जलेवाला बाकी बघूया. सध्या वेळ कमी असल्यामुळे आपल्याला थांबता येत नाही अमृतसरमध्ये. पुढच्या वेळेस फॅमिलीला घेऊन येईल तेव्हा व्यवस्थित एक्सप्लोर करू. आपल्याला बघू जितकं अंतर कापता येईल तेवढं कापूया. ओके, वेलकम टू पठाणकोट अमृतसर टोल रोड. पहिला टोल लागला आपल्याला या रोडला, अमृतसर पठाणकोट. रस्ते चांगले आहेत त्यामुळे अंतर आपण लोक कापू शकतो. चला आता पुढे जाऊया. छान वाटते यार. झाडांचा जो रस्त्या बाजूला जो स्ट्रेट लाईनमध्ये झाड लावलेत एकदम भारी वाटतात. मोठे मोठे झाड आहेत त्यामुळे दिसायला पण छान वाटतात. भारी एकदम. मित्रांनो, रस्ता एकदम भारी वाटतोय. चांगला 3 लेनचा रस्ता आहे. आता आपण गुरदासपूर सिटी आय थिंक मला वाटतं पुढे आलेलो आहे किंवा जवळपास असू. गुरदासपूर ही शेवटची सिटी आहे आय थिंक, मोठी सिटी पंजाबची. आणि नंतर पुढे आपल्याला मग जम्मू काश्मीर चालू होते. बॉर्डर सिटी म्हणता येईल. आणि मजा वाटते, छान आहे. छोटे छोटे आपल्याला ढाबे दिसत आहेत बाजूला. आणि आतापर्यंत एक्सपिरियन्स तर खूप मस्त होता. बघा बाजूला एक छान छान झाडं दिसत आहेत. एक नंबर रस्ता आहे. अंतर आपल्याला फास्ट कापता येते. आणि तुम्ही लक्ष दिलं असेल की मध्ये मध्ये तुम्हाला कोण ना कोण असं पाणी द्यायला भेटेल किंवा काय ना काय ज्यूस देणार तुम्हाला. लोक इथं खूप हेल्प करणार आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यामुळे खूप छान वाटतं. आता तुम्ही बघतायत गुरदासपूरच्या पण एकदम आउटसाईडला चालू आहे आपण. आणि आता एक छोटंसंच आहे इथं सिटी दिसते. आता ती कुठली माहीत नाही. भारी वाटते. चला पुढे आता काय चांगलं दिसतंय मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल. लोक आपल्याला आता पठाणकोट क्रॉस करायचं आहे. चला, राम राम मित्रांनो. एक नंबर वाटतंय. आता आपण अंतर लवकर कापतोय जम्मू काश्मीरच्या दिशेने. श्रीनगरला आपल्याला लवकर गाठायचं आहे. बघूया आपण जाऊ शकतो की नाही आज. आणि थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची आहे. जम्मू काश्मीर आता आपण चाललो आहे तर लडाखला जेव्हाही आपण अरे वा रायडर भेटले बघा आपल्याला एक नंबर. असंच आपल्याला कोण ना कोण भेटलं की एकटं असं वाटत नाही. आपली जर्नी छान होते. थोडी इन्फॉर्मेशन अशी आहे की जेव्हाही आपण लडाख वारी प्लॅन करतो तेव्हा जाताना 2 रूट लागतात. एक आहे जम्मू काश्मीरच्या रूटने आपण जातो, दुसरा आहे मनाली रूटने.
आणि आता हल्ली तिसरा पण ओपन झालेला आहे, त्याला आपण दारचा पदुम निम्मो हा म्हणतो. हा ऑफिशियली सिव्हिलियनसाठी ओपन नाही आहे सध्या. त्याला आपण NPD म्हणतो, निम्मो पदुम दारचा रूट. तर हा रूट मोस्टली चालू नाही सध्या. तर जे फर्स्ट टाईम जाणारे असतील लडाखला, बाजूला की छान दिसतात बघा हिरवगार झाडं, एक नंबर. तर तुम्ही फर्स्ट टाईम जाणार असता लडाखला तर तुम्ही जम्मू काश्मीरचा रूट प्रिफर करावं, कारण एलिव्हेशन स्लोली गेन होतं. हळूहळू तुम्ही ॲसेंड करतात, त्यामुळे बॉडी तुमची इझिली अक्लमेटाइज होते आणि तुम्हाला अल्टिट्यूड सिकनेस होणार नाही. आणि जर तुम्ही मनालीच्या रूटने जाणार असता तर तुम्हाला अल्टिट्यूड सिकनेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस वाढू शकतात. तुम्हाला डोकं दुखू शकतं, तुम्हाला वॉमिटिंग होऊ शकते, चक्कर येऊ शकते. त्यानंतर हाईट डायरेक्टली तुमची 13,000, 14,000 आणि 15,000 फीटवर तुम्ही पोहोचतात. सो the person who is traveling for first time to Ladakh, he has to be very cautious while selecting the route. The Jammu Kashmir route will be preferable for going to Ladakh for a first rider. मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे, त्यामुळे मला असं काही वाटत नाही. मला जम्मू काश्मीर जायला प्रिफर वाटतं. तर आपली बॉडी जर चांगली असली तर आपण एन्जॉय करू शकू लडाखला, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि भारी वाटतं आहे हे सगळं एक्सप्लोरेशन करताना, कारण मी पण त्याच रूटने चाललो आहे. तर एक वेगळाच एक्सपिरियन्स तुम्हाला मी सांगू शकतो. हळूहळू आता आपण सेकंड टोलच्या जवळ चाललो आहे, आय थिंक सो. बघूया आता सेकंड टोल कुठला आहे. आय थिंक पठाणकोटचाच असणार आहे हा टोल. हो, पठाणकोटचाच वाटतो आहे मला. तर हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही कुठला रूट प्रिफर करावं. आणि आता पठाणकोटचाच आहे. येस. चला, तुम्ही एन्जॉय करा टोल. सेकंड टोल आहे हा दुसराचा. मी पण आता हळूहळू काय काय इंटरेस्टिंग गोष्ट असेल तुम्हाला मी एक्सप्लेन करत जाईल. पठाणकोटची पण तुम्हाला काही गोष्ट सांगायची आहे मला, ते मी तुम्हाला पुढे शेअर करेन. चला, भेटूया पुढे. ओके मित्रांनो, आता आपण राईट मारलं की पठाणकोट आहे. स्ट्रेट आपण चाललो आहे जम्मूला. हे काय दिसतं आहे, GPS मध्ये पण दिसतं आहे आपल्याला पठाणकोट इकडे आहे आणि आपण चाललो आहे जम्मूला. मित्रांनो, तुम्हाला मी पठाणकोट डिस्ट्रिक्टबद्दल थोडी माहिती इन्फॉर्मेशन देणार आहे. पठाणकोट डिस्ट्रिक्ट हे बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहे पंजाब आणि जम्मू काश्मीरचं. आणि मोठी सिटी आहे पठाणकोट डिस्ट्रिक्ट, पण खूप मोठं आहे. आणि थोडं इन्फॉर्मेशन चुकलं माझ्याकडून. मी म्हटलं होतं मागे की गुरदासपूर सिटी ही बॉर्डर सिटी आहे पंजाब आणि जम्मू काश्मीरची, तर थोडं दुरुस्त करतो. तसं नाही आहे. तर पठाणकोट डिस्ट्रिक्ट हे बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहे जम्मू काश्मीर आणि पंजाबचं. आणि पठाणकोटची जे पठाणकोट हे जे आहे हे प्राचीन शहर आणि एशियन सिटी म्हणतो. आणि ह्याची स्थापना जी आहे शीख धर्मीयांचे पहिले शीख गुरु नानक देवजी यांनी केली आहे, असे सगळे लोक म्हणतात. आणि पठाणकोटमध्ये लँडस्केप खूप छान आहेत. इकडे मार्केट, इथं मिलिटरी स्टेशन पण आहेत, इथे एअरफोर्स स्टेशन पण आहेत. आणि पठाणकोटमध्ये लार्जेस्ट मिलिटरी बेस आहे, जे एशियामध्ये सगळ्यात लार्जेस्ट आहे. आणि त्याला मेमन कॅन्ट असं म्हणतात. परत पठाणकोट जर आपण आलो तर आपल्याला असं कळतं की पठाणकोट हे प्रवेशद्वार आहे जम्मू काश्मीर, डलहौसी, मॅक्लोडगंज आणि अशा असंख्य टुरिस्ट प्लेसेससाठी जाण्यासाठी पठाणकोट हे प्रवेशद्वार आहे. तर हे सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला कळते पठाणकोटबद्दल. परत पठाणकोटबद्दल एक आपल्याला काळा दिवसही आठवतो, जो 1 जानेवारी 2016मध्ये झाला होता. त्यामध्ये 6 आतंकवादी आपल्या पठाणकोटच्या एअरफोर्स स्टेशनला त्याने अटॅक केलं होतं. आणि हे ऑपरेशन 4 दिवस चाललं होतं. त्यामध्ये आपले कॅज्युलिटी पण झाले होते, आपले काही सैनिक शहीद पण झाले होते. आणि चौथ्या दिवशी 6च्या 6 आतंकवादींना आपण ठार मारलं, त्यांना त्यांच्या झानूमला पाठवलं, जे त्यांच्या शब्दामध्ये आपण बघू शकतो. ह्यांना सपोर्ट केलं होतं पाकिस्तान आर्मीने. आणि जैश ए मोहम्मद ही जी संघटना आहे पाकिस्तानची त्यांनी. आणि जैश ए मोहम्मद जेव्हा आपण ऐकतो तर आपल्याला हे आठवतं की 26/11 जे आपल्या मुंबईमध्ये झालं होतं, त्यामध्ये पण असेच आतंकवादी जे आले होते पाकिस्तानमधून. तर असे खूप सारे अटॅक पाकिस्तानने आपल्यावर केलेले आहेत, चायनाने पण केलेले आहेत. पण आपण घाबरणार नाही आहे. आपल्याला असे खूप सारे युद्ध आपण ह्याच्यावर पुरून उरलेलो आहे. तर जर आपल्याला मित्राचा हात कोणी आपल्याजवळ केला तर आपण त्याला आपण जेवढे होईल तेवढे मित्राचा आपण त्याच्या मागे राहू, त्याच्या सपोर्ट करू.
त्याची मैत्री आपण टिकू. पण जर आपल्याला शत्रुता कोण दाखवली तर त्याला आपण कसं उत्तर आपण त्याला देऊ. तर पठाणकोट हे खूप सारं हे असं उदाहरण आहे. तिथे आपल्यावर आक्रमण झालं आणि त्याला आपण चढतं उत्तर देऊन त्या देशाला आपण दाखवलं की आमचे सैनिकाची पॉवर किती आहे. आणि असे खूप सारे आक्रमण आपल्या देशावर येऊन गेलेत, तर आपल्या लोकांनी त्याला चढतं उत्तर दिलेलं आहे. तर हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं पठाणकोट डिस्ट्रिक्टबद्दल. आता आपण लवकर आता पठाणकोट आय थिंक बॉर्डरला पोचतो आहे. तिकडून जम्मू काश्मीर स्टार्ट होईल. बाजूला झाडं बघा किती सुंदर आहेत, मोठे मोठे झाडं. आणि तुम्हाला इथं ट्रक लागलेले दिसत आहेत, कारण बॉर्डर एरिया चालू झालेला आहे. तर तुम्ही पण एन्जॉय करा. मी पण आता लवकर माझं जर्नी कंप्लीट करतो. इतकं लवकर होईल पण मला वाटत नाही. संध्याकाळ आणि रात्र होईल आम्हाला, कारण पुढे आता घाट सेक्शन लागणार आहे. बघू आता उधमपूरच्या रूटने आम्हाला जायचं आहे. जसा रूट आहे तुम्हाला माहीत नाही आहे, कारण मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे. भेटूया पुढे. चला. ओके मित्रांनो, आता आपण पठाणकोट डिस्ट्रिक्टच्या एंडला पोचलो आहे. समोर आपल्याला टोल नाका दिसतो आहे आणि हा दिवसाचा 3रा टोल नाका आहे. आणि भारी वाटतं एकदम. टोल नाका पण एकदम युनिक आहे. असं वाटतं की एक ब्रिज आहे, त्याच्यावरती ऑफिसेस आहेत. चला, पंजाब स्टेटला बाय करूया, पठाणकोटला बाय करूया आणि आता जम्मू काश्मीरमध्ये आपण एंट्री मारतो आहे. चला, नमस्कार जम्मू काश्मीरच्या मित्रांनो. समोर आपल्याला ऑफिस दिसतं आहे, चेकपोस्ट दिसतं आहे. सही वाटतं एकदम. आणि हा जो हायवे आहे नॅशनल हायवे 44 आहे आणि ह्याला आपण नॅशनल हायवे 1 पण म्हणू शकतो. हा हायवे पुढे जाऊन जम्मूला मिळतो. तर आता आपल्याला श्रीनगरला यायचं आहे. तर 2 रूट आहेत. एक जम्मू मार्गे, जम्मू आणि कटरा मार्गे आपण श्रीनगर जॉईन करतो. दुसरा आहे उधमपूर मार्गे. आणि हे दोन्ही रस्ते एकमेकांना एका जंक्शनला भेटतात. ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. तर मी आणि माझा मित्र आता आम्ही ट्राय करतो या हायवेला. आता तुम्ही बघू शकतात खूप सारे इथे ट्रॅफिक आहे, कारण बॉर्डर एरिया आहे. तर बघू आता पुढे तुम्हाला काय चांगलं दिसतं मी तुम्हाला दाखवत राहील. आता सध्या हे आपण बॉर्डर एरियामध्ये ट्राय करतो आहे, तर एवढं काही इंटरेस्टिंग नाही आहे. चला पुढे भेटूया आपण. काय इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला मी सांगत जाईल. मित्रांनो, आता तुम्हाला बोर्ड दिसतोय बघा, नॅशनल हायवे 1 आहे. जम्मू, कटरा आणि श्रीनगर दाखवतो आपल्याला बोर्डवर. आता हाच हायवे आपल्याला सोडायचा नाही आहे. पुढे गेल्यावर एक आय थिंक आपल्या जंक्शन दिसेलच, तिकडं आपल्याला उधमपूरला टर्न घ्यायचं आहे. चला लवकर अंतर कापूया. पुढे आपल्याला काय दिसतं आपण मग दाखवत राहील. मित्रांनो, मी आणि माझा मित्र भरत आम्ही दोघंही सोलो स्टार्ट केली होती. आणि अरे वा, केरळचे रायडर्स जॉईन झालेत. आय थिंक ग्रुपमध्येच सगळे 7 ते 8 जण आहेत. पुढे पण आहेत. चला सर्जा, दाखव ना आपलं दणका. आपण पण काय कमी नाही आहे. 1 नंबर. वाढो स्पीड, होऊ दे जोरात. माझा सर्जा 1 नंबर आहे बाबा. माझ्या हिशोबाने चालतो. मी सांगितलं की पळतो. बघा पळवली गाडी. आता मित्र पण राहायला मागे. तर हां, मी तुम्हाला हे सांगतो इन्फॉर्मेशन की काही लोक ग्रुपला येतात, काही लोक माझ्यासारखे सोलो येतात. तर मी आणि माझा मित्र हे सोलो निघालो होतो आणि आता आम्ही भेटलो हिसारला. ते मागे तुम्हाला मी सांगितलं होतं. तर बघू कितपर्यंत आमची जर्नी एकत्र राहते. शक्यता बघू आता एकत्रच राहू जितकं जमेल तेवढं. आणि ग्रुपमध्ये येण्याची मजा वेगळी असते आणि सोलो येण्याची मजा वेगळी असते. तर प्रत्येकाचे आपले आपले चॅलेंजेस असतात. तर जेव्हाही लोक लद्दाख टूर विचार करतात, तर लोकांचं दृष्टिकोन जायचं कसं, गाडीचं कसं होणार, गाडीला काय झालं तर, स्वतःला काय झालं तर, हे सगळे विचार असतात. तर तुम्ही ग्रुपने येऊ शकतात. तुम्हाला डायरेक्टली लद्दाखवरून गाडी भेटू शकते किंवा चंदीगडवरून तुम्ही गाडी हायर करू शकतात. फक्त लक्षात ठेवा की जर तुम्ही सोलो येत असता तर तुमच्याकडे तुमचं POC RCB तुमच्या नावाने असलं पाहिजे. तर तुम्हाला लद्दाखला अडवलं जाईल आणि पुढं जाऊ देणार नाही. हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्ही लक्षात ठेवा. ते खूप सारे कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. ब्रिजचं काम, रस्त्याचं काम खूप जोरात चालू आहे. चला असं तुम्हाला दाखवत राहील. मित्रांनो, आता आपण उधमपूर डिस्ट्रिक्टला आपण टर्न घेतलेला आहे. हायवे आपण सोडलेला आहे. समोर आपल्याला बोर्ड दिसतो आहे, उधमपूर डिस्ट्रिक्ट. आय थिंक 70च्या वर किलोमीटर आहे. आणि रस्ते बघा किती छान झालेले आहेत.
हे सगळे रस्ते कोणी बांधलेत माहिती आहे का? हे सगळे रस्ते BROने बांधलेत, ज्याला आपण बुरो म्हणतो, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची स्थापना 1960 मध्ये झालेली आहे आणि ही मिलिटरी ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये येते. ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं काम खूप महत्त्वाचं आहे, कारण हे या रोड ऑर्गनायझेशनला एकच काम दिलेलं आहे की बॉर्डरचे रोड आपल्याला छान बनवायचे आहेत आणि जेवढे होऊ शकतात तेवढे ॲक्सेस आपल्याला गावांना करायचे जितकेही बॉर्डर विलेजेस आहेत. मग ह्याचं काम मोस्टली चालू असतं बॉर्डरच्या एरियामध्ये, जसं पाकिस्तान बॉर्डर, चायना बॉर्डर, नॉर्थ ईस्ट जेवढेही रोड्स आहेत ते सगळे BROच्या अंडरमध्ये येतात आणि BROने अप्रतिम काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात, समोर पण तुम्ही बघता बघा, रोड वाइंडिंगचं काम चालू आहे. JCB आणि मोठमोठे ट्रक्स तुम्हाला दिसत आहेत जे रोडला मोठे करत आहेत. तर BROचं तुम्ही जेव्हाही नाव आहे बघणार तर तुम्हाला रिस्पेक्ट मनातून आलंच पाहिजे. थांबून त्यांच्याबद्दल 2 शब्द तुम्ही बोलले पाहिजे त्यांच्या ऑफिसरबद्दल. आणि बिकॉज ऑफ BRO वी कॅन ड्राईव्ह ऑन सच अ टेरियन. हे असे टफ टेरियनमध्ये आपण ड्राईव्ह करू शकतो. छान ब्रिज बघा, किती मस्त ब्रिज आहे. JCB दिसते आपल्याला. सर BROचं घोषवाक्य असं आहे की जिथं कोणी काय बनवू शकत नाही तिथे BRO बनवू शकतो. तर BROला कुठलाही टास्क चॅलेंजिंग वाटत नाही. ते कॅन डू इट वॉट एव्हर दे थिंक. बघा BROचं आपल्याला बोर्ड पण दिसतोय, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, अप्रतिम. हे असं आपल्याला भरपूर असे घोषवाक्य आपल्याला भेटत राहतील बघायला, ऐकायला. अजून एक ब्रिज आला. चला आता पुढे अजून काय तुम्हाला छान दिसेल मी सांगत जाईल, अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर करत जाईल. भेटू आपण पुढे. हे जम्मू काश्मीरचा घाट चालू झालेला आहे. उधमपूर आपण गाठतोय आता. टर्न्स आहेत चांगले, ट्विस्ट अँड टर्न्स भारी आहेत. ऑफरोड यार, अजून तो ऑफरोड चालू होणार आहे. तो बघा गावाला कसा पळवतो गाडी, जम्मू काश्मीरचा गावाला. आपण इकडचं नाही बाबा, म्हणून आपल्याला हे रस्ते थोडेसे नवीन आहेत, तर आपण पण याच्यामध्ये प्रो होऊ थोड्या वेळाने. थोडा प्रॅक्टिस होऊ दे मला, किंवा प्रो होतो की नाही थोडा प्रॅक्टिस. आपण गाडी मस्त घेतणार आहे. मित्रांनो, एक नंबर रूट आहे हा. मध्ये टर्बॅक रोड भेटतो आहे आणि मॅक्झिमम ऑफ रोड आहे या रूटला, उधमपूरच्या रूटला. आता हा ब्लाइंड टर्न होता. आपल्या समोरून गाडी दिसत नाही, कुठल्या स्पीडने येणार आहे काय. आणि बघा समोर तुम्हाला बस दिसते, पूर्ण धूळ उडून इथे बघा, म्हणजे कम्प्लिटली ऑफ रोड चालू होणार आहे एकदम. आणि खाली एकदम डायरेक्ट दरीच आहे. एक नंबर रस्ते आहेत. असेच रस्ते पाहिजे होते. माझ्या हिमालयनला, माझ्या सर्जाला टेस्ट केली पाहिजे ना गाडीला. खाली सी लेवलला ठाण्याला काय टेस्ट करणार आपण. इकडे खरं अर्थाने आपली गाडी टेस्ट होते आणि हिमालयन यासाठीच बनलेली आहे. बघा काय टर्न्स आहेत, काय रस्त्याचं काम चालू आहे बघा. रस्ता वायडनिंगचं काम जोरात चालू आहे इकडे उधमपूरच्या रूटला. समोर JCB दिसतोय. रस्ता अजून मोठा वाढवतोय. पूर्ण मातीचा रस्ता आहे. डोंगर अक्षरशः कोरलेला आहे बघा, दिसतं की नाही. रस्ता एक नंबर काम चालू आहे. रस्त्याची जितकी होऊ शकते तेवढे लोक वायडनिंग करत आहेत आणि स्मूथ करत आहेत. पावसामध्ये इथं ड्रायव्हिंग करणं अशक्य आहे, मुश्किल आहे. आणि बर्फावर इथं अशक्यच आहे. इथे एवढं बर्फ पडत नाही, पण वातावरण थंड असतं इकडे. चला आता लोक अंतर कापूया. हा ऑफरोड तर काय अंतर कापू देणार नाही आपल्याला. या स्पीडने आपल्याला आता ड्रायव्हिंग करायला लागेल. तुम्ही ती पण नजारा एन्जॉय करा, मी पण करतो. एक नंबर सुंदर. या नजाऱ्यामुळे ड्रायव्हिंग करायला कंटाळा येत नाही आणि वातावरण पण छान आहे इकडे. कोण ना कोण आपल्याला दिसतंच आहे मध्ये. ड्रायव्हर आपले बाईक रायडर्स आपल्याला मध्ये मध्ये दिसतातच आहेत. आता बघा हा टर्न्स किती छान बघा, एक नंबर. चला भेटू पुढे. तुम्ही एन्जॉय करा तिथपर्यंत हा रूट, मी पण एन्जॉय करतो. बाजूला झाडं खूप सुंदर आहेत, मजा येते एकदम. भेटू पुढे. ओके, वेलकम टू उधमपूर.
म्हणजे आता उधमपूरच्या जवळ पोहोचलोय आपण. चला छान छोटे गाव आहेत, क्लीन आहे गाव, क्लीन, कुठेही घाण नाही, काय नाही, साफ सुद्धा, शांतता. उधम डिस्ट्रिक्टमध्ये आलो आहे. पाठी बिलावर डिस्ट्रिक्ट होतं उधमपूरच्या आधी. मित्रांनो अजूनही उधमपूरला थोडा वेळ लागणार आहे. ठीक आहे, रस्ते चांगले आहेत, थोडासा पॅच खराब होता तुम्ही बघू शकता. हा आता रस्ता किती छान दिसतोय बघा, ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. ऊन हा इकडे, पण वातावरण चांगलं आहे. बघू आता पुढे कसं वाटतं ते गेल्या. चला बाय. आता आपण भरलंय पेट्रोल, तुम्ही बघू शकता 640 रुपीजचं भरलंय उधमपूरच्या 38 किलोमीटर आधी. चला गंभीर ब्रिज, गंभीर ब्रिज गंभीर ब्रिज. मुलं खेळत आहेत, मुलं बसची वाढवत आहेत. मित्रांनो आता आपण तावी बीचवर आता ड्राईव्ह करतोय. खाली तावी रिवर फ्लो करते आणि तावी रिवर जी आहे ती चेनाब रिव्हरची उपनदी आहे, लेफ्ट ट्रिब्युटरी आहे. आणि बाजूला आपल्याला रेल्वे ट्रॅक दिसतोय. आय थिंक हा खूप फेमस रेल्वे ट्रॅक आहे. पुढं मला दिसतोय बघा, लांब लांबपर्यंत तो रेल्वे ट्रॅक दिसतोय. आय थिंक हा रेल्वे ट्रॅक उधमपूर, उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेलिंग प्रोजेक्टचा एक भाग आहे मला असं वाटतंय. हा जो रेल्वे ट्रॅक आहे एक नंबर आहे आणि आय थिंक वर्ल्ड हायेस्ट आहे हा रेल्वे ट्रॅक. पुढं तुम्हाला मी दाखवेलच, पुढं आपल्याला जर भेटला तो ब्रिज पुढे तर आपल्याला किती सुंदर आहे बघ, एक नंबर ब्रिज आहे हा. त्याच्या खालून आपण जाणार आहे. येस येस, आय थिंक सिंगल ट्रॅक रेल्वे रूट आहे हा. येस, सिंगल ट्रॅकच आहे. सुंदर. आय थिंक डोंगराच्या बाजूबाजूने हा ब्रिज बांधलेला आहे आणि हळूहळू याचं एलिव्हेशन वाढतं आहे. खूप सुंदर ब्रिज आहे हा. चला आता पुढे अजून काय तुम्हाला दिसतंय बघूया. अरे वा, डोंगरामध्ये कोरलेलं टनल, 2 टनल येण्यासाठी आणि जाण्यासाठी. सुंदर असं एक टनल, छोटा टनल आहे. पहिला आपल्या आजच्या राईडचा पहिला टनल आहे हा. एक नंबर उधमपूर रूटला आहे. सुंदर असं काय दिसलं की जर्नीची मजाच वेगळी येऊन जाते. बाजूला हिरवगार झाडं, खाली दरी आणि टनल, तावी रिव्हर, एक नंबर. चला पुढे अजून काय असेल तुम्हाला दाखवतो मी, भेटू. मित्रांनो आपल्याला हा ब्रिज परत दिसलेला आहे. हा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे रिंग प्रोजेक्टचा एक भाग आहे जो स्टार्ट होतो उधमपूरवरून आणि उधमपूर डिस्ट्रिक्टमधून, रामबानमधून, आणि राज डिस्ट्रिक्टला हा कनेक्ट करतो कश्मीर व्हॅलीमध्ये. आणि त्याला नाव चेनाब आर्च रेल्वे ब्रिज असे म्हणतात. तुम्हाला मी फोटो पण दाखवतो, सुंदर असा फोटो आहे हा. आणि चेनाब रेल्वे आर्च ब्रिजची हाईट आहे 1180 फीट या फिर आपण असं म्हणू शकतो 359 मीटर, जी जगातली सगळ्यात उंच रेल्वे ब्रिज आहे. आणि खरं म्हणजे ब्रिज नाही आहे, ही आर्च ब्रिज आहे जी स्टील आणि कॉन्क्रीटने बनलेली आहे. आणि आयफल टॉवरपेक्षाही हा खूप उंच आहे हा चेनाबचा आर्च ब्रिज, तो चेनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता तो ब्रिज किती सुंदर दिसतो आहे बघा. आणि खाली पण तुम्ही बघू शकता की तावी रिव्हर फ्लो करते. तावी रिव्हर जी ट्रिब्युटरी आहे चेनाब रिव्हरची. आणि खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट आपल्या कोकण रेल्वेने बनवलेला आहे. आणि खूप अभिमान वाटतं की आपल्या महाराष्ट्रातून हा प्रोजेक्ट बनतो आहे.
खूप भारी आहे. तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. आणि हा सिंगल लाईन रेल्वे प्रोजेक्ट आहे आणि आता आय थिंक 1-2 महिन्यामध्ये इथून रेल्वेचं हे पण होणार आहे, ट्रायल पण होणार आहे. आय थिंक जून-जुलै महिन्यामध्ये होऊन जाईल असं वाटतं आहे. आणि खूप अभिमान वाटतो असा एखादा रेल्वे प्रोजेक्ट आपल्या देशामध्ये बनतो आहे एवढ्या उंचावर. आणि याचं इन्स्पिरेशन आपण घेतलं पाहिजे. वर्ल्ड पण ह्याचं इन्स्पिरेशन घेतं आहे, आपणही घेतलं पाहिजे. मित्रांनो, आता आपण उधमपूर सिटीच्या एकदम जवळ आलेलो आहे. आय थिंक 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर उधमपूर सिटी आहे. आणि रोड बघा किती सुंदर आहेत. आणि इकडे आय थिंक रेस्ट्रिक्शन आहे मोठ्या गाड्यांसाठी, म्हणून असे छोटे कंटेनरसारखे पॅसेज बनवलेत. चला आता उधमपूर सिटीमध्ये लोक आपण पोचूया. एक नंबर वाटतंय. चला भेटू पुढे आता उधमपूर सिटीमध्ये. मित्रांनो, आता आपण उधमपूर सिटीमध्ये पोचलेलो आहे आणि उधमपूर सिटी ही कम्प्लिटली कंट्रोल बाय BSF आहे. BSF खूप मोठा इथे कंटोनमेंट आहे. समोर आपल्याला टाकीवर बघा इंडियन फ्लॅग कोरला दिसतो आहे, खूप सुंदर वाटतो आहे. आणि आता आपण श्रीनगरच्या दिशेने चाललेलो आहे. लोक आपण NH-44 आता आपण जॉईन करणार आहे, जे कन्याकुमारी श्रीनगरचा रोड आहे. ओके, आता आपण श्रीनगर कन्याकुमारी या हायवेला टच करतोय. चकानी, उधमपूर, चेन्नई. ओके, रामबान, डोडा. चेन्नई 21 किलोमीटर, पटनीटॉप 45, डोडा 110, रामबान श्रीनगर. चलो 1160. यस, चला, कम ऑन, मूव फास्ट. इकडे बघा काय छान दिसतोय झरना, फार वरतून पडतोय तो खाली, सुंदर. असं वाटतंय पाणी शुभ्र, पाणी नाही पडत, दूध पडतंय. किती भारी ना. पाऊस नाही तरी एवढं छान पडतंय, पाऊस असलं तर किती भारी वाटेल. मस्त. रामबान 29 बनिया लेकर लांब जायचं आता. कमॉन. मित्रांनो, राईटला बोट दिसतो आपल्याला, ओल्ड रोड जो पटनी टॉपला चालला आहे राईट साईडचा. आणि स्ट्रेट रोड जो चालला आहे, जो नवीन टनल बनलेला आहे, श्यामलाल प्रसाद मुखर्जी टनल. आता आपण आता पटनी टॉप बायपास करणार आहे आणि डायरेक्ट टनलमध्ये ॲक्सेस करून आपण श्रीनगरच्या दिशेने NH-44 कंटिन्यू करणार आहे. सर आता पुढे तुम्हाला दाखवतो मी श्यामलाल प्रसाद मुखर्जी टनल कसा दिसतोय. चला लवकर जाऊया पुढे. मित्रांनो, समोर आपण बघतोय डॉक्टर श्यामलाल प्रसाद मुखर्जी टनल, ज्याला आपण चेनानी नसरी टनल पण म्हणतो किंवा पटनी टॉप टनल पण म्हणतो.
या टनलचं बांधकाम सुरू झालं होतं 2011मध्ये आणि कंप्लीट झालं 2017मध्ये. हा टनल जम्मू आणि श्रीनगरला जोडतो आणि या टनलची लेंथ आहे 9.28 किलोमीटर. सुंदर असा हा टनल आहे. या टनलमुळे पट्टीटॉप जे डोंगर भाग आहे हे चढणं थांबलेलं आहे, त्यामुळे डिस्टन्स 2 तासाने वाचलेलं आहे. आणि 365 हा टनल ओपन असतो, त्यामुळे लोकांची गैरसोय होत नाही. खूप सुंदर टनल आहे हा, तुम्ही एन्जॉय करा. चला भेटू आता पुढे. आता इथं ऑफरोड आपल्याला दिसतोय चालू झालेला आहे. बघू आता हा ऑफरोड कुठपर्यंत आपल्याला भेटतो. आतापर्यंत रस्ता छान भेटला आपल्याला. चला आता ऑफरोड पण एन्जॉय केलं पाहिजे. बघू आता पुढं कसं वाटतंय. ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे बस. हा ट्रक मला काय करतोय. अरे अरे थांब जर जाऊ दे मला. जाऊ दे रे बाबा जाऊ दे. चल काढ नंबर काढ संदीप. याला अंगावर टाकतोय काय. काढ याला ट्रॅफिकचं नाव घेतलं. ट्रॅफिक समोर आहे एक. काय रे चल बाबा अशोक लेलंड चल लवकर. रस्ताच नाही कुठे यार. अडकलो. चला लोक अंत कापतो. भेटू पुढे. मित्रांनो तुम्ही आता हे जे माउंटेन्स बघतायत या रोडच्या बाजूला हे सगळे शिवालिक रेंजमध्ये मोडतात आणि ह्याच्यावरती जसं हाईट वाढतं तसं पीर पंजाब रेंज चालू होते. मग काराकोरम रेंज, लडाख रेंज, जंस्कार रेंज. आता हे शिवालिक रेंज जे आहेत हे पीर पंजाब रेंजच्या खाली येतात, जे ग्रेटर हिमालयाच्या खाली. आणि आता आपण पीर पंजाब रेंजच्या एकदम जवळ पोचतो आहे. आता शिवालिक रेंज आता आपण आय थिंक जसं आपण श्रीनगरला पोचतो तसं शिवालिक रेंज आपली संपते आणि पीर पंजाब रेंज चालू होते. आणि रस्ते थोडेसे ऑफरोडिंग आहे. रस्ते जरा वाढवत आहेत. तुम्ही बघताय बघा. सगलार 90 मीटर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट इकडे बनत आहे. चालू इकडे सगलार डोंगरावर एक बनवणं थोडं रिस्की आहे, पण ते करावं लागतं आहे. पण आता ते प्रिकॉशन घेत असतील गव्हर्नमेंट. दॅट इज अ प्रोजेक्ट. ये और एक टनल आ गया मस्त. हा टनल छोटा असला पाहिजे, असं मोठा टनल बघा. 2 टनल तर खूप मोठा होता. हा मला वाटत आहे एवढा मोठा.
बगला रे बगला बगला हा डोर पडे बगला तो है रोड यार काय ठरलं नाही तर मस्त ठरलं ते कॉन्शियस राहायला पाहिजे काळजी घेऊन गाडी चालवलं पाहिजे राममान 9 किलोमीटर बनिहाल 38 बाजीगड आणि आलं जवळचं हे बघा मंदिर किती छान दिसतंय एकदम टोकावर आहे इथे रिस्की आहे पण खूप सुंदर आणि खतरनाक मंदिरच घर आहे तिकडे आपण आता रामबाच्या जवळ आलोय आणि जातात 6 किलोमीटरच्या अंतरावरचं आहे रामबाण जितका होईल तेवढा शूट करायचा प्रयत्न करतोय कारण सगळं सिनिक आहे काय सोडावं असं वाटत आहे सगळं अरे वा 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 किती नदी असेल ही चेरा बिवर आहे यस तुम्ही बघता ही चेरा बिवर आहे सुंदर झेलम चेनाब रवी सतलज यस या 5 नद्या ज्या आहेत हे आपले खूप महत्त्वाच्या नद्या आहेत जम्मू काश्मीर आणि पंजाब आणि हरियाणा जितकेही ते राज्य आहेत ना हे नद्या जातात पुढे पाकिस्तानमध्ये ही सुंदर नदी चेनाब रिवर चेनाब सगळं बघणार का रे रस्ता पाणी ब्रिज टनल काय बघायचं नाही ते सांगा सगळं बघा म्हणजे जम्मू काश्मीरला तुम्ही स्वर्गच या खरंच स्वर्गच म्हणजे काय बोलायचे शब्द मला आता फुटत नाही खूप मजा लागली मला अल्टिमेट श्रीनगर 135 मोठी बनियाल राजस्थान महाराज मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे 4:30 ते 5 वाजलेले आहेत आणि सूर्य आता मावळच्या दिशेने निघालेला आहे लेफ्टला आपण बघतोय चेरा रिवर जी खूप स्पीडने फ्लो करते आणि आता आपण निघालो श्रीनगरच्या रूटने तुम्ही बघू शकता की लेफ्टला किती स्टीप आहे डायरेक्ट ड्रॉप आहे थोडा इधर बॅलन्स केलेला डायरेक्ट खाली आणि राईटला आपल्याला डोंगर दिसत आहेत जे कधी अंगावर पडू शकते असं वाटत आहेत आणि JCB बघा JCB त्याचं काम चालू आहे रोडला मोठा वायडिंग करण्याचं आणि ट्रक दिसत आहेत माल वाहतूक घेऊन जाणारे आणि ब्रिज बघा हा जो ब्रिज आहे हा आपण TV मध्ये बघितला होता अफगाणिस्तानमध्ये जो रशियाने बांधलेला तसंच आपल्याकडे बांधलेला आहे खतरनाक कन्स्ट्रक्शन चालू आहे जम्मू श्रीनगरच्या रोडने तुम्हाला हे दिसणार आहे असे 3-4 वर्ष तुम्हाला हे दिसणार आहे कारण रोड वायडिंग काम चालू आहे आणि रिस्की तर आहे पण थोडं चॅलेंजिंग आणि एक्सपिरियन्स घेऊन देणारा हा रोड आहे बाजूला आपण बघतोय चेरा रिवरचा जो उगम आहे तो लाहोर आणि स्पिती डिस्ट्रिक्ट हिमाचलमध्ये झालेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये आणि चेरा रिवर जे फॉर्म झालेली आहे ते 2 नद्यांतून फॉर्म झालेली आहे चंद्रा आणि भागा तर चेरा रिवरला आपण चंद्रभागा रिवर पण म्हणतो आणि चंद्रा जो रिवर आहे जे चंद्रताल लेकपासून फॉर्म झाली आहे आणि भागा जो रिवर आहे ती सुरजताल लेकपासून फॉर्म झाली आहे या दोन्हीही लेक जे आहेत हे बारालाच्या पास जे आपण मनाली साईडला ऐकतो त्याच्यापासून ग्लेशियर आहेत सुरजताल आणि चंद्रताल हे जे नद्या आहेत तिथून ह्या चंद्रा आणि भागा नावाचे रिवर खाली फ्लो होतात आणि पुढे जाऊन ते एकत्र येऊन चेनाब रिवर फॉर्म करून ते जम्मूमध्ये एंट्री करतात आणि जम्मूमधून चेनाब रिवर जाते पाकिस्तानला तर हा सगळा प्रवास आहे चेनाब रिवरचा जो एकदम खतरनाक आहे
आणि चेनाब रिवर जेव्हा रौद्र रूप धारण करते खूप सारे लँडस्लाईड होतात. त्यामुळे ही रिवर खूप महत्त्वाची रिवर आहे. आणि मागे आपण तावी रिवर बघितली होती, तीही त्याची ट्रिब्युटरी आहे. आणि चेनाब रिवरची उपनदी म्हणू शकतो आपण तावी रिवरला. आणि चेनाब रिवरला पुढे आपण ऐकलं होतं आता मागे तो बीच बघितला होता आपण, रेल्वे बीच. आपण उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल लिंक बघितला होता, तो चेनाब रिवरच्या वरच बांधलेला आहे पुढे. आणि तो जसंच आपण पुढे जातो जम्मूच्या पुढे आपल्या तो चेनाब आर्च रेल ब्रिज, तो सगळ्यात वर्ल्ड हायेस्ट ब्रिज आहे, तो आपल्याला दिसेल. तर हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगतो आहे चेनाब रिवरबद्दल. नक्की तुम्हाला आवडली असेल. आता रोड थोडं चांगला आला आहे, बघू कुठपर्यंत चांगला भेटू पुढे. बनियाल 38 अनंतनाग श्रीनगर गुलमर्ग सोनमर्ग लेह. वाव. चलो स्पीड पकड़ा. जेसी बघा आयुष्यात पूर्ण खाली गेलं. याच्यामध्ये त्या माणसाचं काय झालं असेल बिचारायचं, पूर्ण जेसीबी आत गेलं, वरतून खाली पडलं. हे असे रोड बनवण्यामध्ये ह्यांचा खूप मोठा मोल आहे. BROचे जेवढेही कार्यकर्ते आहेत, हा माकड बघा खूप त्यांना मेहनत करतात. हे रिस्की आहे. पूर्ण जेसीबी जंगलामध्ये घुसून गेला. बापरे. ह्यांच्यामुळं आपण गाडी इथपर्यंत आणू शकतो, तर ह्यांची मेहनत आहे. आणि त्याला पगार किती भेटतो? खूप कमी भेटतो त्याला. त्याच्यामध्ये पोरं इकडचे झारखंड, बिहार, बिहार त्या ठिकाणी लोक आहेत, त्याला जॉब नसतात विचारायला. खूप वाईट परिस्थिती आहे. पण काय करणार, कामाला तर करावं लागेल ना. त्याला 6 महिन्यासाठी काम भेटतं इथे, म्हणजे वर्षभरासाठी काम असतं आणि पगार थोडा जास्त भेटतो. तिकडण्यापेक्षा त्याला इथं बरं वाटतंय. काही न भेटल्यापेक्षा 6 महिने काम करायचं, 6 महिने शेती करायची, असं त्यांचं प्लॅन आहे. पण तिथं कोणत्याकडे रोजगारच नाही आहे. त्या खाणीमध्ये काम करण्यापेक्षा त्यांना हे बरं वाटतं, त्याच्यापेक्षा वाईट नाही. काय सुंदर आहे ना झरना, तो एकदम भारी पडतोय. तो बघा तिकडे, आणि हे मस्त गाव आहे खाली. हे चेनाब नदीचं पाणी खाली येतं असं स्पीडमध्ये. एक नंबर वाटते बघायला. वरती आलो आहे. बनियालच्या अलीकडे हे मंदिर आहे, मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला पाया पडले आता, त्याच्या आतमध्ये जाऊया आता. मस्त एकदम.
रोड आहे बाबा इकडे खूप डोंगर तोडतायत, वीज होत आहेत, डोंगर तोडतायत, हायड्रोजन बॉम्ब होत आहेत, काय काय मित्रांनो एक नंबर रोड आहे आणि एकदम स्टीप आहे. ब्रेक मारला, कंट्रोल पर्सन गेला, आपल्या बाईकचा कंट्रोल पर्सन देत. एकदम स्टीप रोड आहे, खाली नदी आहे, डायरेक्ट ड्रॉप आहे, त्या साईडला डोंगर आहे आणि रस्ते गाडी बघा एक नंबर, सगळे एकदम कट टू कट चालले आहेत. खाली जाण्यापेक्षा वरती येण्याला खूप त्रास होत असेल आणि सगळं खेळ घ्यायचा आणि ब्रेकचा. चला आता लोकांत कापूया. हो यार मेरे, किती सुंदर डोंगर आहे बघा ना, हिरवगार. माणसाला असं इथं हरवावं असं वाटतं, मलाही वाटते, पण ड्रायव्हिंगवर लक्ष द्यायला लागेल. इथं खतरनाक सिच्युएशन टाईट आहे आपली, सांगता येत नाही. खतरनाक रोड आहे, खतरनाक ट्रॅफिक आहे, गाड्या स्पीडने येत आहेत. मित्रांनो खतरनाक घाट सेक्शन आता पार झालेला आहे, एक नंबर. मित्रांनो खतरनाक घाट सेक्शन पार झालेला आहे, खतरनाक वाटलं. काय रोड होते, काय गाड्या, काय डोंगर, काय झाडी, काय दरी, सगळं आठवलं बा. खतरनाक खतरनाक, लई मजा आली. म्हणजे प्रॅक्टिस झाली आमची दसगारची, असं म्हणू शकतो. दसगारला एवढं जायचं आहे, त्याची प्रॅक्टिस झाली, उंगलीलाची प्रॅक्टिस झाली, म्हणजे कॉन्फिडन्स वाढला आहे थोडा, एवढा नाही वाढला, तो वाढला आहे. पाऊस येतोय का इकडे, पळा 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 लवकर पळा. हिमालयामध्ये पाऊस पडतोय, थोडा थोडा टिपटिप पडतोय. अचानक कसं काय झालं. मित्रांनो आता आपण बेनिहालवरून निघालो आहे श्रीनगरच्या रूटने. आता इथून 88 किलोमीटर आहे इकडून. पुढे आता अजून एक टनल येणार आहे, जो 6वा टनल आहे आपल्या रोडचा दिवसभरातला. त्याचं नाव आहे बनिहाल काझीगंज टनल आणि तो आय थिंक 8 ते 8.5 किलोमीटर आहे. तो इथं क्रॉस केला की आपण श्रीनगरमध्ये एंट्री मारली तर समोर एक टोल दिसतो आपल्याला. हा टोल क्रॉस करायचा आणि पाऊसही पडतो आहे. अचानक पाऊस पडायला लागला आणि थंडी पडायला लागली आहे. लोकल गॅजेट्स आपल्याला आत ठेवावे लागते. आणि आता मला असं वाटतं पुढचा टनल आपण आता मी कॅप्चर करू शकणार नाही आहे, सॉरी फॉर दॅट. बट जिथपर्यंत जमलं तेवढं मी कॅप्चर केलं आहे मित्रांनो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण. इट्स माय ड्रीम एक्सपिरियन्स रायडिंग टू जम्मू अँड श्रीनगर रोड. एक नंबर वाटलं, सुंदर जर्नी झाली आतापर्यंत, काही त्रास नाही आला, काही थकवा नाही. चला लोकल अंतर कापतो. आता रात्री आम्हाला असं वाटतं दल लेकला थांबायला लागेल. रात्र होईल आम्हाला वाटतं 10:30-11 वाजतीलच, 8:30-10 तर वाजतीलच. चला लोक अंतर कापूया, बाजूला बाईक घेऊ आणि रेन गेअर्स आणि रेन पॅन्ट घालून घेऊ. सगळे गॅजेट्सला कवर करून टाकू प्लास्टिकने. चला अशा आजची जर्नी आता इकडेच संपूया मित्रांनो. पुढचं तुम्हाला मी श्रीनगरचं पुढची रूट तुम्हाला मी नंतर दाखवेल पुढच्या ब्लॉगमध्ये.
चला भेटूया पुढं मित्रांनो. बाय बाय, टेक केअर.